पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलवर आज कारवाईची शक्यता। राज्य सरकारच्या अहवालानंतर माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा। तिन्ही अहवालातील निष्कर्षांनुसार कारवाई होणार, रुपाली चाकणकर यांची माहिती। राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पातील तरतुदीमधील केवळ 60% निधी वितरित होणार। वित्त विभागाचं परिपत्रक जारी, विकास कामांना खीळ बसेल असा अंदाज। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला जाणार आढावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला जाणार का, शेतकऱ्यांचं लक्ष। गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 50 रुपयांची वाढ। आजपासून सिलेंडरसाठी मोजावे लागणार 853 रुपये। उज्ज्वला लाभार्थ्यांना सुद्धा फटका। पेट्रोलियम कंपन्यांच्या तोट्यामुळे सिलेंडर महागला। राज्यात वीज दरात वाढ, प्रति युनिट 60 पैशांची वीज महागली। वीज महावितरणकडून समायोजन शुल्काच्या नावानं वसुली। 1 एप्रिलपासून वीज स्वस्त करण्याची घोषणा मात्र हवेत विरली। काल एकाच दिवसातील 19 लाख कोटींच्या चुराड्यानंतर आज शेअर बाजारात तेजी। दिवसाच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स 1000 अंकांनी वधारला, तर निफ्टीत सुद्धा 300 अंकांची वाढ। सोन्याच्या दरात मोठ्या घसरणीची शक्यता। भारतात सोन्याचा भाव 55,000 कोसळण्याचा अंदाज। अमेरिकन विश्लेषकांचं मत, सध्याचा सोन्याचा दर प्रति तोळा 88,000, तर चांदी 99,000 प्रति किलो। महाराष्ट्रावर सूर्याचा प्रकोप, उष्णतेची लाट। राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा 40 अंशांवर। अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पंढरपुरात आज चैत्र एकादशीचा सोहळा। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी चंद्रभागेच्या तीरी भाविकांची मांदियाळी। हरिनामाच्या जयघोषानं पंढरी दुमदुमली।